मागील भागामध्ये आपण बघितलं, ती कितीही नाही म्हणत असली तरी अजूनही तिला समीर आवडत होता. तिच्या डोळ्यात पाणी येणारच की तिने मान वळून डोळे बंद केले. तू जर अजून माझ्यामध्ये गुंतली असतीस तर तुलाच त्रास झाला असता, म्हणून तसा वागलो. पण माझं चुकलं. मी तुला तेव्हाच हे सांगायला हवं होतं. पण ठीक आहे, झालं ते गेलं. आपण नवीन सुरुवात नाही करू शकत का? पुढे समीर थोडंसं गहिऱ्या आवाजात म्हणाला. ईशाने त्याच्याकडे न कळल्यासारखं पाहिलं. समीर हलकंसं हसून म्हणाला, तुझ्यासारखी मैत्रीण करायला खरंच आवडेल मला. थोडीशी अल्लड आहेस. काय? तिने कपाळावर आठी पाडत विचारलं. सॉरी, म्हणजे तू वेगळेस सगळ्यांपेक्षा. मला तुझा हा वेगळेपणा आवडतो. मला खरंच तू मैत्रीण म्हणून हवी आहेस. कॅन वी? समीर तिच्यासमोर हात करत म्हणाला. बॉयफ्रेंड नाही तर नाही, निदान फ्रेंड म्हणून तरी ॲक्सेप्ट कर निशे. काय माहीत, पुढे जाऊन त्यालाच प्रेम होईल तुझ्यावर. ईशाने मनातच विचार केला. स्वतःचे विचार लक्षात येताच ती स्वतःशीच नाही म्हणाली. नाही, समीर मोठ्याने म्हणाला. ती सावरत म्हणाली, नाही, तसं नाही. मी. समीरचा हात अजूनही समोरच होता. ईशाने त्याच्या नजरेत पाहिलं. त्याच्या डोळ्यात खरंच पश्चाताप दिसत होता आणि तिच्यासाठी तेवढंच पुरेसं होतं. ती हसून त्याच्याशी हात मिळवत म्हणाली, फ्रेंड्स? ए होईना बात. मला माहीत होतं तू हो बोलशील. समीर खुश होत म्हणाला. कसं? ईशा, तू अशी बाकीच्या मुलींसारखी रडणारी नाही आहेस. एवढं तर कळले मला इतक्या दिवसात. तो तिच्या नजरेत बघत म्हणाला. दोघांचेही हात अजून तसेच हातात होते. तितक्यात बाहेरून अंजू आली. ईशाचं लक्ष गेलं तेच ती हात बाजूला घेत म्हणाली, मी आत जाते. मी पण येतो, समीर उठत म्हणाला. तो मागे वळाला तर तिथे अंजू उभी होती. त्याने तिला ईशाला दिसणार नाही असा थंब दाखवला. अंजू काय ते समजून गेली. चलायचं आत? अंजूने ईशाला विचारलं. ईशा हो म्हणाली तशा त्या दोघीही आत गेल्या. अंजूने आत येऊन पाहिलं तर तिथे पिया, मधू, अहिल्याबाई आणि पूर्वी गप्पा मारत होत्या. कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती मागे वळाली तशी आनंदित होत म्हणाली, आई, तू कधी आलीस? दुपारीच. तुला आठवण तरी आहे का माझी? शिलाबाई तोंड पाडत म्हणाल्या. तसं नाही ग आई, खूप मिस केलं मी तुला. अंजू शिलाबाईंना मिठी मारत म्हणाली. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं, तुमची अंजू आता आमची झाली. अहिल्याबाई हसत म्हणाल्या. अंजू पण हसतच बाजूला झाली आणि त्यांना विचारलं, राज नाही आला? तो गेलाय कॅम्पिंगला. शिलाबाई खाली बसत म्हणाल्या. ते सगळेजण गप्पा मारत बसले. थोड्या वेळाने समीर व दिनेशराव आले. तानी नाही हे बघून पूर्वीने विचारलं, तानी कुठे आहे बाबा? तुझी तानी बसले मुकेशसोबत. आत चल म्हटलं तर नको म्हटली. हट्ट करून त्याला पण तिथेच बसवलं. दिनेशराव बसत म्हणाले. तुला कॉम्पिटिशन देणार आहेत बरं ते अंजू? समीर हसत म्हणाला. असं नाही होणार. तानीला सगळ्यात जास्त मीच आवडते. अंजू थोडंसं ठासून म्हणाली. मुकेश आल्यापासून मला तरी नाही वाटत, दिनेशराव हसत म्हणाले. अंजूने तोंड पाडून पूर्वीकडे बघितलं. ती खांदे उडवत हसली. चला, तयार आहात तुम्ही सगळेजण? रुद्राजने तिथे येत विचारलं. त्यावर अहिल्याबाई थोडंसं वैतागून म्हणाल्या, अरे कधीपासून असंच बसवले आम्हाला? नक्की काय करण्यासाठी आणले इथे? आई, टाईम इज ओव्हर नाव. चला बाहेर लॉनमध्ये, तो त्यांना हात धरून उठवत म्हणाला. सगळेजण उठून लॉनकडे गेले. काय सरप्राईज आहे? अंजूने रुद्रांशला विचारलं. चल बाहेर कळेलच, तो तिचा हात धरत म्हणाला. अंजूला त्याचा स्पर्श थोडा वेगळा वाटला. तिने हात काढून घेत त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? त्याने हसत विचारलं. अंजूने त्याचा हात पुन्हा पकडून लगेच सोडून दिला. काय चाललंय तुझं? त्याने विचारलं. काही नाही, अंजू थोडंसं गोंधळून म्हणाली आणि बाहेर गेली. तो गालामध्ये हसतच तिच्या मागे गेला. अंधारून आलं होतं. लॉनमध्ये सगळीकडे खांब उभे करून लाईट्सनी डेकोरेशन केलेलं होतं. तिथेच एका ठिकाणी मोठा पडदा लावलेला होता. त्याच्यामागे सरप्राईज असणार होतं हे सांगायला नको. सगळेच खूप आधीलेले होते. सो आर यू रेडी? रुद्रांशने पुढे येत विचारलं. सगळेजण हो म्हणाले. रुद्रांशने राहुलला त्याच्यासोबतच्या पोलीस ऑफिसरला इशारा केला. त्या दोघांनीही पडदा वर घेतला. सगळ्यांनी उत्साहाने समोर पाहिलं तर एक मुलगा त्यांच्याकडे पाठ करून उभा होता. सो एव्हरीवन, मीट माय ब्रदर, रुद्रांश. रुद्रांश मोठ्याने ओरडला. तसं त्या मुलाने वळून सगळ्यांकडे बघितलं. रुद्रांश? पण ते तर सौरभ आहेत ना? अंजू स्वतःशीच म्हणाली. तिने रुद्रांशकडे बघितलं.
या चौघीजणी सोडल्या तर सगळेजण ताडकन जागेवर उभे राहिले. कुणालाच समोर जे बघतोय त्यावर विश्वास नव्हता. अहिल्याबाई व पूर्वीने तर तोंडावर हातच ठेवले होते. अंजू पटकन पुढे जाऊन त्यांच्यासमोर उभी राहिली. हाय वहिनी, तो हसत म्हणाला. वहिनी? अंजूने हाताची घडी घालत विचारलं. त्याने रुद्रांशकडे बघितलं. रुद्रांशने तिच्याजवळ येत विचारलं, काय झालं? अंजू त्याच्याकडे बघून थोडंसं कडक आवाजात म्हणाली, एंट्री तर तुमची हवी होती ना, यांची नाही. मिस्टर सौरभ. त्यांनी एकमेकांकडे चकित होऊन बघितलं आणि सोबतच हसू लागले. मी काय म्हटलं होतं तुला? एंट्री केलेला रुद्रांश. खरा रुद्रांश. सौरभकडे बघत म्हणाला. मानलं तुम्हाला वहिनी, तरीच माझा हात सारखा हातात घेत होतात तर? सौरभ हसत म्हणाला. हो मग, यांचा स्पर्श मी ओळखणार नाही असं कधीच होणार नाही. अंजू खांदे उडवत म्हणाली. अरे वा, बरंच काही झालेले दिसते तुमच्यात. स्पर्श अँड ऑल हां? सौरभ खोडील हसून चिडवत म्हणाला. अंजू त्यावर चमकली. तिने रुद्रांची नजर टाळली. तसं काही नाही आहे, रुद्रांश त्याला बोट दाखवत म्हणाला. त्याने पुन्हा अंजूकडे पाहिलं. ती तर लाल होऊन खाली बघत होती. मध्येच तिला काहीतरी क्लिक झालं. ती रुद्रांशकडे बघत म्हणाली, एक मिनिट, तुम्ही तर म्हणाला होतात की सौरभ? तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच अहिल्याबाई आल्या आणि त्यांनी रडतच रुद्रांशला मिठी मारली. दिनेशरावांनीही रुद्रांशला मिठी मारली. मग पूर्वीही आली. तिघेही भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होते. त्याच्यासोबत काय बोलावं ते पण त्यांना सुचत नव्हतं. अजूनही बऱ्यापैकी सुखद धक्क्यातच होते ते. अहिल्याबाई तर किती वेळा रुद्रांशच्या गालांवर, कपाळावर ओठ टेकवत होत्या काय माहीत. अश्रू तर कधीच घळघळ वाहू लागले होते त्यांचे. रुद्रांशलाही भरून आलं होतं. तो मान हलवत त्यांचे डोळे पुसत होता. थांबा सगळेजण, अंजू त्यांच्याकडे बघत म्हणाली. तिघेही तिच्याकडे बघू लागले. अंजू रुद्रांशकडे बघत म्हणाली, या प्रेमाचे हकदार ते आहेत ना? तुम्ही खरं का बोलत नाही यात? एवढं प्रेम भेटते मला, मी कशाला काही बोलेन? तो हसत म्हणाला. सौरभ हाताची घडी घालून चिडूनच बघत होता त्याच्याकडे. पूर्वीने न समजून विचारलं, काय बोलतेस तू? ताई, हे रुद्रांशच आहेत. आणि तुमच्यासोबतच होते इतके दिवस. सौरभ बनून राहिले होते हे. तुम्ही त्यांना वेलकम करा, खऱ्या सौरभना. ते लांब होते तुमच्यापासून. अंजू सौरभकडे बोट करत म्हणाली. काय? तिघेही सोबतच ओरडले. रुद्रांशने हसतच कान पकडला आणि मान हलवत हो म्हणाला. आता सगळ्यांची नजर सौरभकडे वळाली. तो तर डोळे भरूनच यांच्याकडे बघत होता. कधी एकदा त्यांच्या मिठीत शिरतो असं झालं होतं त्याला. बाबा, तो म्हणाला तसे दिनेशरावांनी त्याला मिठी मारली. अहिल्याबाई पूर्वीने पण त्याला मिठी मारली. ब्रो, तुझी सॉलिड सरप्राईज द्यायची सवय अजून नाही गेली, समीर थोडा इमोशनल होत सौरभला म्हणाला. सौरभने त्यालाही मिठी मारली. तुला माहीत होतं हा रुद्रांश आहे ते? पूर्वीने डोळे पुसत अंजूला विचारलं. तिने गडबडून रुद्रांशकडे पाहिलं. पूर्वीनेही हाताची घडी घालत रुद्रांशकडे बघितलं. तरीच ही लग्नासाठी तयार झाली होती तर? अहिल्याबाई पण अंजूकडे बघत संशयाने म्हणाल्या. मी सांगणारच होतो ताई तुम्हाला, पण योग्य वेळेची वाट पाहत होतो, रुद्रांश पूर्वीला म्हणाला. होणाऱ्या बायकोला सांगण्याची वेळ योग्य होती, पण आम्हाला सांगण्याची वेळ आली नव्हती, बरोबर ना? तिने भुवया वाकड्या करत विचारलं. मला पण त्यांनी पूर्ण सत्य नव्हतं सांगितलं ताई, अंजू नाराजीत म्हणाली. मी सगळं सांगतो तुम्हाला, आधी तुम्ही सगळेजण बसून तर घ्या, रुद्रांश त्यांना म्हणाला. अहिल्याबाई लगेच सौरभला घेऊन बसल्या. तो तर त्यांना मिठी मारूनच बसला. दिनेशराव पण त्याच्या बाजूला बसले. पिल्लू, मला भेटणार नाही आहेस का? सौरभ तानीकडे हात करत म्हणाला. ती पळतच त्याच्याजवळ आली आणि त्याच्या मांडीवर बसत म्हणाली. या मोठ्या माणसांनी मला जागाच कुठे दिली यायला? मी तुला अशी सेपरेट भेटणार होते. असं असं बोलून सौरभने हसतच तिचा पापा घेतला. तुम्ही पण बसा ना मॅडम, रुद्रांश हळूच अंजूला म्हणाला. तिने त्याच्यावर नजर रोखून विचारलं. माझ्याशी खोटं म्हणालात ना? नाही, मी फक्त खरं नाही सांगितलं, तो हसत म्हणाला. ती अजून चिडून हळूच म्हणाली. तेच झालं ना मग, आता मी तुमच्याशी बोलणार नाही आहे. ती शिलाबाईंजवळ येऊन बसली. मला पण म्हणाली नाहीस तू काहीच. छुपे रुस्तुम, शिलाबाई तिला म्हणाल्या. ती फक्त आई बोलत हसली आणि त्यांना पकडून बसली. तर कुठून सुरुवात करू, रुद्रांश स्वतःशीच म्हणाला आणि मग समोर बघत म्हणाला. खरं तर मला माफी मागायची आहे सौरभची. आई, बाबा, ताई, समीर, तुम्हा सगळ्यांचीच. तुम्हाला मी सौरभपासून दूर ठेवलं आणि मी सौरभ बनून राहिलो. पण मला त्यावेळेस तेच योग्य वाटलं. आम्ही दोघेही जखमी होतो खूप. सौरभ तर बेशुद्धच होता.
त्या क्रिमिनल्सनी मला मारल्यावर मी पण बेशुद्ध झालो होतो. ज्यांनी आमची अशी हालत केली तो माणूस दुसरा कोणी नाही तर. रुद्रांश बोलता बोलता थांबला. त्याची नजर तानीकडे होती. रुद्रांश मग पुढे म्हणाला, कळेलच नंतर. पण त्यांना वाटलं की मी स्वर्गवासी झालो. मुकेश आमच्या टीमसोबत तिथे आला आणि ते क्रिमिनल्स पळून गेले. आम्हाला दोघांनाही त्यांनी शुद्धीवर आणलं. तेव्हा मला वाटलं की माझ्यामुळे बाबांवर हल्ला झाला. मग सौरभ पण माझ्यामुळे त्या सगळ्यात पडला. पण जर रुद्रांश मोहिते राहिलाच नाही तर ते क्रिमिनल्स पण पुन्हा माझ्या परिवारावर नजर टाकणार नाहीत असं मला वाटलं. ते त्यांचं कामही करण्यास मागेपुढे बघणार नाहीत. लपून बसलेले चोर, सुपारी घेणारे आणि असेच इल्लिगल काम करणारे सगळेजण खुश होतील आणि बिळातून बाहेर येतील. त्यांना पकडणंही सोपं जाईल. म्हणून मग मी सौरभला त्याच रात्री चेन्नईला हलवलं. 1 महिना तिथे राहून तो नंतर ऑस्ट्रेलियाला गेला आणि मी सौरभ बनून राहिलो. नंतर पुढचं त्याने सगळं थोडक्यात सांगितलं आणि म्हणाला, मी हे ज्यासाठी केलं त्यामध्ये मी सक्सेसफुल पण झालो. मी हे सगळं सौरभमुळे करू शकलो. त्याने तयारी दाखवली म्हणून. नाहीतर अजून काय काय घडलं असतं तुम्हाला माहीतच आहे. त्याच्या जागेवर सौरभ बनून राहणं सोपं नव्हतं तसं. तो कसा आहे माहीतच आहे तुम्हाला. सगळेजण त्याच्याकडे बघून हसू लागले. हसताय काय? मी चांगलाच आहे डिअर ब्रो. सौरभ रुद्रांशकडे बघत म्हणाला. हो तू चांगलाच आहेस बाबा. त्यामुळेच मी मेमरी लॉसचं नाटक केलं ना. नाहीतर सलोनीसारख्या अजून किती जणी आल्या असत्या काय माहीत. रुद्रांश हसत म्हणाला. सगळेजण आता मोठ्याने हसू लागले. अरे यार, मी ऑस्ट्रेलियालाच बरा होतो. सौरभ हाताची घडी घालून नाराजीत म्हणाला. अहिल्याबाई त्याला कुरवाळत म्हणाल्या, तिकडे कुणाला बघून नाही ठेवलंस ना? नाहीतर ती पण यायची उद्या. आई. सौरभ आता स्वतःच हसू लागला. रुद्रांश सौरभजवळ येत म्हणाला, थँक्यू ब्रो. माझं सक्सेसफुल होण्याचं पूर्ण श्रेय तुला जातं. फॉर मी यू आर द बेस्ट ब्रदर इन द वर्ल्ड. चला, एकदा तरी म्हणलास की मी बेस्ट आहे. नाहीतर बेस्ट हा टॅग फक्त रुद्रांशच्याच नावापुढे होता. अँड नो डाऊट तो जिथे हवा तिथेच आहे. सौरभ उठत म्हणाला. दोघेही एकमेकांचा हात पकडत हसले आणि मग इमोशनल होत एकमेकांना मिठी मारली. अहिल्याबाई व दिनेशरावांनी भाऊक होऊन एकमेकांचे हात धरले. त्यांच्या पदरी असे रत्न पडले याचा अभिमान वाटत होता त्यांना. सगळ्यांचे डोळे पुन्हा पाणावले. मला तर खरंच ओळखू आला नाहीस. असं एकदाही वाटलं नाही की तू सौरभ नाही आहेस. का जाणवला नाही मला हा फरक? अहिल्याबाई रुद्रांशकडे बघत म्हणाल्या. कारण आम्ही दोन्ही तुझी मुले आहोत आई. आईसाठी तर सगळी लेकरे सारखीच असतात ना. रुद्रांश अहिल्याबाईंच्या समोर बसत म्हणाला. त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. झालं? मी इतक्या दिवसांनी आलोय, पण तरी सगळं प्रेम त्यालाच. सौरभ हाताची घडी घालत म्हणाला. असं नाहीये रे माझ्या राजा. ये. अहिल्याबाई हात करत म्हणाल्या. तो लगेच त्यांच्या शेजारी बसून त्यांच्या मिठीत शिरला. त्यांनी त्यांच्या डोक्यावर ओठ टेकवले. सगळेजण एवढं का रडत आहात? सौरभ मामा येणारच होता की परत. तानी पूर्वीचे डोळे पुसत म्हणाली. सगळेजण तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघू लागले. माझी हुशार पिल्लू. कुणी मला ओळखलं नाही, पण हिने मला ओळखलं होतं हा. रुद्रांश तानीला उचलून घेत म्हणाला. त्याने तिला एक किस्सी दिली. हिला माहीत होतं? पूर्वी आणि समीर सोबतच आश्चर्याने ओरडले. हो मग? रुद्रांश म्हणाला. मग तू मला का सांगितलं नाहीस पिल्लू? पूर्वीने तानीला थोडंसं ओरडतच विचारलं. कसं सांगणार मम्मा? मी मामाला प्रॉमिस केलं होतं ना. आणि मामा जसं त्याचं प्रॉमिस तोडत नाही तशीच मी पण माझं प्रॉमिस तोडत नाही. हो ना मामा? तानी रुद्रांशला मिठी मारत म्हणाली. सगळेजण तोंडावर हात ठेवत कौतुकाने हसले. एवढीशी ती पोर, पण एवढं मोठं सत्य दडपून ठेवलं तिने. याचा अर्थ मला जे वाटलं होतं ते खरंच आहे. समीर उठत म्हणाला. काय? पूर्वीने विचारलं. हेच की रुद्रांशचा सगळ्यात जास्त जीव तानीवर आहे आणि त्यानंतरची जागा आता अंजू वहिनींनी पटकावली आहे. आपण तर लिस्टमध्ये कुठेच नाही होत यार. समीर तोंड पाडत म्हणाला. सौरभ त्याच्याजवळ जात म्हणाला. हे बरोबर म्हणलास तू ब्रो. अपने प्यारे भैयाजी तो पराये हो चुके. पराये? घरी गेल्यावर बघते मी. ताई म्हणतोस ना मला? तू फक्त घरी चल. पूर्वी रुद्रांशला दम देत म्हणाली. अगं ताई, याचं कुठे ऐकतेस? रुद्रांश हसत म्हणाला. सगळेजण मोठ्याने हसू लागले आता. त्याने अंजूकडे बघितलं. ती तर लाजून कधीच शिलाबाईंच्या कुशीत शिरली होती. सगळेजण असेच गप्पा मारत होते. गप्पा मारता मारता सौरभची नजर पियावर पडली आणि तो तिलाच पाहत राहिला. एंगेज आहे रस्ता. अंजू त्याच्याजवळ जात म्हणाली.
तो भानावर येऊन हसत म्हणाला, मला त्या रस्त्यावर जायचं पण नाही. गुड. नाही, उगीच तुम्हाला त्रास नको ना पुढे जाऊन, अंजू हसत म्हणाली. मला तुम्ही म्हणणं बंद करा खरंच. मला वयस्कर असल्याची फिलिंग येते. सौरभ भुवया जुळवत म्हणाला. अंजू मोठ्याने हसून म्हणाली, मग मला पण वहिनी तू असं बोलायचं. समीरला पण तेच बोलले होते मी. चालेल वहिनी, तू म्हणशील तसं. सौरभ लगेच म्हणाला आणि मग पुढे म्हणाला, निदान ओळख तरी करून दे. अंजूने त्याच्याकडे बारीक नजर करून बघितलं आणि मग हसतच त्याला त्या तिघींजवळ घेऊन गेली. ही ईशा, ही मधू आणि ही पिया. ती त्या तिघींची ओळख करून देत म्हणाली. हाय गर्ल्स. सौरभ हात समोर करत म्हणाला. पियाने त्याला हात मिळवत हाय केलं. तेच सौरभला त्याच्या छातीत गडबड जाणवली. धकधक धकधक. त्याला आता हृदयाचे ठोके जाणवू लागले. काय होतं हे? आजपर्यंत असं कधीच झालं नाही. पण रस्ता तर बंद आहे बेटा. कंट्रोल कंट्रोल, तो मनातच म्हणाला. त्याने हलकंसं हसून पियाकडे बघितलं. आम्ही हात मिळवू की नको? ईशाने त्याला विचारलं. त्याने भानावर येऊन खाली पाहिलं तर त्याने पियाचा हात अजूनही पकडून ठेवलेला होता. त्याने पटकन तिचा हात सोडला. पियानेही सुटकेचा निश्वास सोडला. सौरभ ईशासमोर हात करत म्हणाला, का नाही? हात काय, आता तर फ्रेंड झोनमध्ये यायला पण काही हरकत नाही. सगळ्याजणी हसल्या. अंजू हसता हसता बाजूला बघून म्हणाली, अरे यार, ही तानी तर मुकेश सरांना सोडायचं नावच घेईना. फिलिंग जेलेस हा? मधू अंजूला धक्का देत म्हणाली. अंजूने खरंच तोंड पाडून होकारार्थी मान हलवली. त्या पुन्हा तिला हसू लागल्या. चला चला, गप्पा खूप झाल्या आता. उद्या सरांना त्यांच्या कामासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. आणि त्याच सेलिब्रेशनसाठी सगळेजण एकत्र आहोत आपण आज. सो एक डान्स तर झालाच पाहिजे, हो ना सर? राहुल रुद्रांशकडे बघत म्हणाला. रुद्रांश मान हलवत हो म्हणाला. चला मग, सुरुवात पण तुम्हीच करा, तो हसत म्हणाला. ओ हो, पिया अंजूला धक्का देऊन चिडवत म्हणाली. पण अंजूने रुद्रांशकडे थोडंसं नाराजीत पाहिलं. रुद्रांश अंजूजवळ येत म्हणाला, चलायचं? अंजूने त्याला एक रागीट लूक दिला. ती तिथून जाणार तेच तो तिचा हात पकडून जवळ ओढत म्हणाला, इतनी भी क्या नाराजगी? सगळेजण मोठ्याने हसले. अंजूने गप्पांमध्ये रमलेल्या मोठ्या माणसांकडे इशारा करत डोळे मोठे केले. तो इशारा करत चल म्हणाला. ती मान हलवत नाही म्हणाली. किती नखरे करतेस, जा पटकन, पिया अंजूला मारत म्हणाली. अंजू हाताची घडी घालत म्हणाली, नाही जाणार मी. चल नाहीतर उचलून नेईन, रुद्रांश थंडपणे म्हणाला. ओ भाई, तू तर खरंच बदललास, सौरभ रुद्रांशकडे बघत म्हणाला. यांची एवढी हिंमत? अंजू सौरभकडे बघून हसत म्हणाली. तिने रुद्रांशकडे चिडून असं बोलत रुद्रांशने खरंच अंजूला उचलून घेतलं. सगळेजण टाळ्या वाजवत ओरडले. बघितलं? अच्छा, माझी हिंमत पाहिलीच नाही आहेस तू अजून? ओ, अहो काय करताय? खाली ठेवा मला, अंजू पुरती गोंधळून म्हणाली. बिलकुल नाही, तो तिला लॉनकडे घेऊन जात म्हणाला. अहो असं काय, सगळे बघतायत, अंजू आजूबाजूला नजर टाकत ओशाळून म्हणाली. बघू देत, रुद्रांश बेफिक्रीने म्हणाला. थोडी तरी लाज आई बाबा पण आहेत, ती आता परत चिडून म्हणाली. तो हसून म्हणाला, लाजायचंही काय त्यात? माझी होणारी बायको आहेस तू. पण झाली नाही आहे ना? तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.